नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं झिरो आवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एबीपी माझावर झिरो आवर चर्चा जनहिताची. आणि आजची चर्चा जनहिताची यासाठी आहे कारण दीनानाथ मंगेशकर प्रकरण आणि भिसेताईंचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे आपल्या सगळ्यांना काही धडे मिळालेले आहेत आणि धडे आपल्याला गिरवावे लागतील. खास करून आपल्या हॉस्पिटल्सना गिरवावे लागतील, धर्मदाय ट्रस्टना गिरवावे लागतील, खासगी रुग्णालयांना सुद्धा गिरवावे लागतील. आम्ही खासगी आहोत म्हणून ते सोडून चालणार नाहीत. तो विषय चर्चेत नंतर पुढे येणार आहे. एक प्रकरण मात्र इथे लक्षात घेतलं पाहिजे, एक आठवण मात्र नक्की काढली पाहिजे. भिसेंचा मृत्यू जेवढा दुर्दैवी आहे तसा काही 2-1 वर्षांपूर्वीच ज्येष्ठ विचारवंत हरी नरके उपचार घेत असताना मुंबईतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयात उपचार घेत असताना आणि नंतर त्यांनी इतर ठिकाणी सुद्धा उपचार घेतले, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये त्यांना झालं काय होतं, उपचार कशावर चालू होता याच्या शेवटपर्यंत ताळमेळ बसला नाही आणि त्यामध्ये हा मृत्यू झाल्याची भावना त्यांच्या अतिशय जवळच्या मित्रांनी सुद्धा जाहीररित्या मांडून दाखवली होती. ते प्रकरण पुढे गेलं नाही, मात्र हरी नरकेंनी याबद्दलची आपली वेदना प्रकट केल्याचं सुद्धा त्या मित्रांनी जाहीरपणे सांगितलं होतं. संजय सोनवणे जे त्यांच्या अतिशय जवळचे आप्त होते. मात्र या सगळ्या खेळखंडोब्यामध्ये, वैद्यकीय खेळखंडोब्यामध्ये एक महत्त्वाचा विचारवंत महाराष्ट्रानं कायमचा गमावला. भिसेंचं हे प्रकरण समोर आलं, किमान चर्चा तरी झाली. अन्यथा अशी कितीतरी प्रकरणं कुठे कुठे घडत असतील याची कदाचित गणतीच करता येणार नाही. आणि यामुळे आता ही वेळ आलेली आहे की जर का दीनानाथचा हा धडा आपल्याला शिकवायचा असेल तर आपल्याला नवीन नियम लागतील. आधीचे नियम नीट त्याची अंमलबजावणी लागेल आणि मुळात कुठे चुकलंय आणि आता जे काही पुढे येत आहे त्या चौकशी अहवालातून अजून 2 चौकशी अहवाल समोर यायचे, त्यातून आपण काय शिकणार आहोत. आणि हेच मुद्दे घेऊन आपण आजची चर्चा आयोजित करतोय. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरकडे, ज्याच्याकडे सगळे मान्यवर असतील. त्यापूर्वी जो प्रश्न आम्ही लोकांना विचारणार आहोत त्याची उत्तर आपल्या सगळ्यात शेवटी पाहणार. ते बघूयात आपला आजचा प्रश्न काय. माझा आजचा प्रश्न, झिरो आवरचा आजचा प्रश्न आहे, दीनानाथ प्रकरणानंतर सर्व खासगी आणि धर्मदाय रुग्णालयांच्या नियमावली बदलण्याची गरज आहे का? होय किंवा नाही याबद्दल आपण उत्तर देऊ शकता. आमच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टावरती जाऊन एबीपी माझाच्या या पोलला आपण उत्तर जरूर द्यावं. हे नियम बदलण्याची गरज आहे का? आहे त्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे करण्याची गरज आहे का? तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. मी गेस्ट सेंटरकडे जातो. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील खासदार सुप्रिया सुळे, ज्यांनी हा विषय लावून धरलेला आहे आणि आज त्यांनी पत्रकार परिषदेत तर सर्वात मोठा गंभीर आरोप केला की हा नुसता मृत्यू नाही, ही हत्या आहे. आपल्यासोबत आणखी एक खास गेस्ट आहेत, डॉक्टर आनंद बंग. डॉक्टर आनंद बंग हे धर्मदाय रुग्णालयांवरती देखरेख ठेवणाऱ्या समितीचे सदस्य आहेत. ते शासनाचे आरोग्य क्षेत्रातले सल्लागार सुद्धा आहेत आणि स्वतः अशाच प्रकारच्या रुग्णालयामध्ये ते डॉक्टर आहेत. ते स्वतः त्याचे संचालक सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून रुग्णालय चालवणं आणि त्याचप्रमाणे शासनाच्या या समितीच्या द्वारे नेमकं काय काय शासनाच्या पातळीला अभ्यास चालू आहे, आणखी पुढे काय होऊ शकतं याबद्दल ते सांगतील. एक आणखी खास गेस्ट आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत चंद्रसेन खिलारे. चंद्रसेन खिलारे हे दीनानाथ मंगेशकरला जी जमीन मुळात देण्यात आली होती ती ज्या खिलारे कुटुंबियांची होती त्या खिलाऱ्यांचे हे संबंधित आहेत आणि ते आपल्याला सांगणार. कारण त्यांचा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे, खिलाऱ्यांचं म्हणणं त्याचं कारण अशी जमीन, असे रिसोर्सेस जेव्हा एखाद्या संस्थेला दिले जातात त्यातून हॉस्पिटल आकाराला येतं, मग ते कुणाचं का असे ना, तिथे त्याची मूळ उपयोगिता समाजासाठीची होते की नाही हे बघण्याचा नेमका मक्ता कुणाकडे राहणार शेवटी. जर का शासनाकडनं पाळला जात नसेल तर ते कोण करणार? कारण खिलारी कुटुंबियांची अपेक्षा होती की इथे अशा प्रकारे गरिबांवरती उपचार व्हावेत. तोही मुद्दा मी त्यांना विचारणार. मी सगळ्यात आधी सुप्रिया सुळेंपासून सुरुवात करतो. सुप्रियाजी, आपण आज एक महत्त्वाचा दावा केला किंवा आरोप केला की ही हत्या आहे. आज झालेली पत्रकार परिषद, समोर आलेला चौकशी समितीचा अहवाल याद्वारे पाहताना तुमचं समाधान झालेलं दिसत नाही. तुमचे कोणते मुद्दे? सुप्रियाजी. ही गोष्ट मी एकतर मी स्वतः एक महिला आहे. हो. आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ती महिला 5 तास ती लेबर मध्ये होती, ती कळा देत होती आणि अशा वेळी तिला आत नेण्यात आलं. हो. तिला कपडे बदलून तयार करायला सगळी जी प्री तयारी असते डिलिव्हरीची ती सगळी केली गेली. त्याच्यानंतर तिला सांगण्यात आलं की तुझी डिलिव्हरी इथे होणार नाही. हा कुठला न्याय? म्हणजे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये एखादी महिला किंवा कुठलाही रुग्ण जेव्हा जातो तो मदतीलाच जातो ना. म्हणजे हॉस्पिटल काय एंटरटेनमेंटची जागा नाहीये ना. जेव्हा बरं वाटत नाही तेव्हाच माणूस हॉस्पिटलमध्ये जातं. बरोबर. जेव्हा ही महिला, म्हणजे कुठलीही महिला असू दे, ती जर कळा देत असेल, तुम्ही तिला तयारी करता, तयारी केल्यानंतर तुम्ही 5-5.5 तास त्या फॅमिलीला तिथे बसून ठेवलं. एवढंच कारण होतं की 10 लाख रुपये डिपॉझिट नाही म्हणून. ती अट आहे, तो कागद मी स्वतः पाहिलेला आहे. बरं.
10 लाख रुपये नाहीत म्हणून तुम्ही एक महिला जी कळा देते तुमच्या दारात आलेली आहे असं हॉस्पिटल नाकारू शकतं? आणि तुम्ही तिला पाठवून देता आणि सांगता तुम्हाला तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा. ती महिलेचं ब्लड प्रेशर काय होतं, काय पोझिशन होती, मग ही हत्या नाहीये? बरं, ही हत्याच आहे. हे दुर्दैव आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये अशी घटना होणं हे धक्कादायक आहे. म्हणजे एखादी छोटी सायकलला टक्कर दिली तर 10 लोक या महाराष्ट्रात, या भारताच्या संस्कृतीत मदतीला धावतात, हो. अँब्युलन्स बोलवतात, आपल्या गाडीत टाकतात, धावत मदत करतात. ही भारताची संस्कृती आहे. खरं. या भारतीय संस्कृतीमध्ये एक हॉस्पिटल, अहो ज्या हॉस्पिटलमधनी तुम्हाला आणि मला कोविडच्या काळात वाचवलंय, हो. हेच ते डॉक्टर आहेत ज्यांना आपण देव समजत होतो हो. कोविडमध्ये. तसंच एवढं अप्रतिम काम या भारतातल्या हॉस्पिटल, डॉक्टर, सपोर्ट स्टाफ सगळ्यांनी केलेलं आहे. खरं. म्हणजे मी तर नेहमी म्हणायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर हॉस्पिटलमध्ये कोविडमध्ये केलेल्या सगळ्या टीमचं काम बघा. बरोबर. हे आपण त्यांचे एवढे म्हणजे एवढी आभार सगळ्यांनी मानले, डॉक्टरांचं कौतुक केलंय. एका या डॉक्टरमुळे, या एका डॉक्टर, आणि त्या एकट्या डॉक्टरची चूक नाहीये, त्याच्याबरोबर 10 लोक जे सपोर्ट मध्ये होते, ज्याच्याकडे हे कुटुंब 10 वेळा जात होतं की अहो 3 लाख आणतो, 50,000 आणतो, ते गोळा करत होते. तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन, तुम्ही एकटा डॉक्टरनी राजीनामा दिला हा प्रश्न सुटत नाही. पूर्ण प्रशासन आणि हॉस्पिटलची तेवढी जबाबदारी आणि अकाउंटेबिलिटी आहे. बरं, सुप्रियाजी, आपल्यासोबत सुषमा अंधारे सुद्धा आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या. सुषमाजी, आता जे सुप्रिया सांगत होत्या त्यांनी असा गंभीर दावा केलेला, आरोप केलेला आहे की एकतर ही हत्या आहे, इन्स्टिट्यूशनलाइज हत्या, संस्थात्मक खून, आणि दुसरी गोष्ट केवळ एका डॉक्टर घैसास यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही, संपूर्ण हॉस्पिटलवर कारवाई व्हायला हवी. आपलं काय म्हणणं आहे? घैसास यांचा राजीनामा हा निव्वळ एक मानभावीपणा आहे. लक्षात घ्या, घैसास आणि एकूण त्या रुग्णालयावर कारवाई सरकारकडून होणं अपेक्षित होतं. मात्र मागच्या काही महिन्यातला सरकारची एकूण काम करण्याची जर पद्धत आपण बघितली, मी मगाशी ट्विटही केलं त्यावर, की वाल्मिक कराडला अटक सरकारने केली नाही, वाल्मिक कराड स्वतःहून हजर झाला. प्रशांत कोरडकरला सरकारने संरक्षण दिलं होतं, त्याच्या अटकेची कारवाई ही तेलंगणा पोलिसांनी केली. आणि आता सुद्धा एवढा लोकांचा संतप्त, ही सगळी चीड लोकांची बाहेर येते, तरी सुद्धा हे सरकार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वाचवायचा अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे रुग्णालयाच्या संबंधाने चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत सुद्धा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांना धीर झाला नाही. म्हणजे इथे एकेकाळी काही असो, चांगली वाईट जी काही असेल, पण मातृसंस्था असणाऱ्या RSSच्या विचारधारेवर चालणारी भाजपा भांडवलदारी व्यवस्थेचं संरक्षण करणारी कधी झाली हे कळलं नाही. रुग्णालय प्रशासनाची बाजू घेताना इथल्या भांडवली व्यवस्थेचं संरक्षण कवच होऊन ज्या पद्धतीने मेधा कुलकर्णी व्यक्त झाल्या, हे फार म्हणजे कमालीचं आहे. आणि सरकार अजूनही त्यावर अजिबात कारवाई करत नाही. घैसास यांचा राजीनामा हा फक्त वरवरची मलमपट्टी आहे. खरं तर सरकारकडून एकूण म्हणजे त्या रिसेप्शन काउंटरवर दाखल करून घेणारं कोण होतं, या सगळ्या नियामक मंडळावर कोण आहे, आणि या सगळ्या रुग्णालयामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या धर्मादाय योजनेअंतर्गत जे ऑपरेशन्स किंवा जे उपचार झालेले आहेत, त्यात खरोखरच लाभार्थ्यांना फ्री ऑफ चार्ज लाभ दिलेला आहे. अगदी हा प्रश्न विचारावा लागेल सुषमाजी. अर्थात हा मुद्दा समोर येणं गरजेचं आहे. मी पुन्हा सुप्रिया सुळेंकडे जातो. सुप्रियाजी, आता या पातळीला व्यवस्थांतर्गत जर का आपल्याला चेंजेस हवे असतील, मग ते दीनानाथ असो किंवा एकूणच असो, माझा आपल्याला आणखी एक प्रश्न आहे, दीनानाथकडे किमान बोट दाखवता येते, कारण ते धर्मदाय हॉस्पिटल आहे, त्याला कोणीतरी देणगी दिली होती, त्याच्यावरती ते उभं राहिलं वगैरे. खासगीकडे तर तेही बोट दाखवण्याचा अधिकार नसतो, आणि खासगी तर म्हणू शकतात परवडत नसेल तर दुसरीकडे जा. माझा आपल्याला विचारणं आहे की ही आता वेळ आलेली आहे का दीनानाथचा धडा, की आपल्याला रॅडिकल नव्या सिस्टीम्स आणाव्या लागतील महाराष्ट्रातल्या पब्लिक हेल्थ केअरच्या बाबतीत? अर्थातच मला आठवतंय की हे सरकार म्हणजे 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या कक्षातून मोठं खूप काम होत आहे असं वारंवार सांगलं, आणि अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. मला आठवतंय जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा काही केसेस मी स्वतःही पाहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे काहीच झालं नाही, आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. त्याच्यामुळे मी उगाच नावं ठेवत बसणार नाही आता, कारण काही ती वेळ नाही. आता 2 महत्वाच्या गोष्टी आहेत
की सरकारची अकाउंटेबिलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून, म्हणजे अनेक वेळा महिलांचं टॅगिंग करतात आधार कार्डच्या थ्रू, प्रेग्नन्सीचं मॉनिटरिंग, त्या महिला ज्या अनिमिक आहेत त्यांचं सगळं हे जर अंगणवाडी आणि आशा वर्कर मॉनिटरिंग करू शकतात, तर तसं अशा महिलांचं शहरामध्ये का नाही होऊ शकत? आणि जर हॉस्पिटलचं टॅगिंग करून कुठे तुम्ही डिलिव्हरीला, ह्या खूप म्हणजे काही फार या तंत्रज्ञानामध्ये फार करणं अवघड नाहीये. एक तर मला या आणि एक हॉस्पिटल प्रायव्हेट वाईट आहे म्हणून या देशातली सगळी हॉस्पिटल्स वाईट आहेत असं मी म्हणणारी नाही किंवा डॉक्टर नाही. एक वाईट गोष्ट घडली म्हणून काय सगळा समाजला आपण वाईट म्हणत नाही. त्यामुळे ही दीनानाथची केस, डॉक्टर घैसास त्यांच्या आजूबाजूची ती सगळी दीनानाथची मॅनेजमेंट, हे एक केस स्टडी करून या सगळ्यांची मदत घेऊन जे स्टेक होल्डर्स आहेत ते तज्ज्ञ आहेत त्यांना करून सरकारने अकाउंटेबिलिटी आणली पाहिजे. आणि मला आठवतं ही जमीन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची जमीन ही पहिल्यांदा आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर होते तेव्हा ही दिलेली जमीन आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं श्रीनिवास पाटील साहेब आणि पवार साहेबच आपल्याला त्याची पूर्ण हिस्ट्री सांगू शकतील की काय कमिटमेंट्स तेव्हा सरकारने केल्या होत्या. खूप विश्वासाच्या नात्याने, म्हणजे लता दीदींसाठी ही केलेली गोष्ट आहे आणि एक अर्थातच त्यांनी स्वतःच्या वडिलांसाठी खूप आदराने आणि प्रेमाने केलंय. त्यामुळे मला नाही वाटत दीदींच्या मनातही कधी असं असेल की एक दिवशी ज्या वडिलांच्या नावाच्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना होईल. ही प्रवृत्ती आणि नो अकाउंटेबिलिटी, म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ह्याच्याशिवाय दुर्दैवी नाही हो. म्हणजे मला वाईट वाटतंय बोलताना की मागच्या वेळेस त्या तानाजी सावंतांची, मला कधी वैयक्तिक बोलायला आवडत नाही पण हे दुर्दैव आहे मला बोलावं लागतंय, पण तानाजी सावंतांवर जे आरोप झाले त्याचं पुढे काय झालं? तुमच्याच चॅनलनी सागर बंगल्यावर त्यांना त्या बाहेर फाईल घेऊन उभं राहायला झालं. काय झालं त्या आरोपांचं? ते पण वैद्यकीयच होतं ना. हा विषय कनेक्टेड नाहीये, पण जेव्हा वैद्यकीय गोष्टी होतात तेव्हा अकाउंटेबिलिटी सरकारने घ्यायला नको. 3 कमिटीज लागतात कशाला? हा मोठा प्रश्न आहे ना. 3 कमिटीज कशाला लागतात सरकारला? एक फोकस कमिटी ठेवा आणि टाइम बाउंड मॅनर मध्ये आम्हाला पाहिजे. सुप्रियाजी, या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्री सुद्धा फार इनिशिएटिव्ह त्यांचा समोर दिसत नाहीये. मग माध्यमांसमोर येणं असेल किंवा प्रत्यक्ष भेट देणं असेल, काही भाष्य करणं असेल पालकमंत्री म्हणून, याबद्दल सुद्धा आपल्याला काय म्हणायचंय? मला पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी कुठेच पाहिलेलं नाही, पण माननीय मुख्यमंत्र्यांचं मी पाहिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री हे त्यांचं क्लिअर स्टेटमेंट मी पाहिलंय आणि त्यांची अपेक्षा होती माझी पण मुख्यमंत्र्यांकडून, कारण का हा विषय राजकारणाचा नाही, हा एका महिलेला आणि त्या कुटुंबावर झालेला अन्याय आहे. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे या सरकारकडून की पारदर्शकपणे टाइम बाउंड मॅनर मध्ये ते डॉक्टरचा राजीनाम्याने प्रश्न सुटत नाही आणि पुढे कसं जायचं याच्यात सगळे स्टेक होल्डर्स, सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या लोकांना बोलवा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अकाउंटेबिलिटी ठेवा. आणि जर आता ह्याच्यामध्ये आरोप होत आहेत ते की ट्रस्टच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या सीट्स असतात त्या फिक्स्ड, ते पण बेड्स मध्ये गडबड आहे, तर मंगेशकर हॉस्पिटलची डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे आणि पुणेकरांना कळलं पाहिजे की काय सत्य आहे. सुप्रियाजी, शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही प्रवासात आहात त्यामुळे मी तुम्हाला फार वेळ घेणार नाही. तुमचा पण एक शेवटचा प्रश्न विचारावा लागेल. थँक्यू. एक शेवटचा प्रश्न सुप्रियाजी, एक शेवटचा प्रश्न अजून आहे. माझा प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे सहकारी साखर कारखाने असतील किंवा बँका असतील कोऑपरेटिव्ह, त्याच्यावरती प्रशासक नेमला जातो, डिफंक होत असणार आहे किंवा जिकडे काही भ्रष्टाचार होतो, गैरव्यवहार होतो, आत्ताची परिस्थिती पाहता, एक विशिष्ट परिस्थिती पाहता, दीनानाथ मंगेशकर प्रशासनावरती प्रशासक सरकारचा नेमण्याची वेळ आलेली आहे का, ज्यामुळे इतर हॉस्पिटलवरती धडा बसवला जाईल? नाही, मला नाही वाटत. हे तुम्ही म्हणताय प्रशासक हा प्रश्न सुटत नाही, अकाउंटेबिलिटी आली पाहिजे. प्रशासक करा, इन्क्वायरी करा, काय करायचं ते करा, न्याय द्या. आधी त्या डॉक्टराचं लायसन्स काढून घ्या असं माझं मत आहे. जो माणूस 10 लाख रुपये मागितल्याशिवाय डॉक्टरांना मदत नाही करत, हाच हा देश आहे ज्याच्यात डॉक्टर 24/7 काम करतात. या देशातले डॉक्टर क्लिनिकल डायग्नोसिस मध्ये जगातले सगळ्यात चांगले डॉक्टर आहेत, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. भारतातले जगातले उत्तम डॉक्टर आहेत. तिथे हा एक डॉक्टराला सेट एन एक्झाम्पल. सरकारने अकाउंटेबिलिटी घेऊन एक मंगेशकर हॉस्पिटलवर जर नियम कायदे लावले तर सगळे सरळ होतील बघा. अर्थात, पण वी हॅव टू हॅव झिरो टॉलरन्स. अर्थात. सुप्रियाजी, धन्यवाद. आपण आपल्या आता व्यग्र असून सुद्धा तुम्ही वेळ दिलात. मी सुषमा अंधारेंकडे जातो आणि त्याच्यानंतर मी पुन्हा आपले जे 2 गेस्ट आहेत, डॉक्टर आनंद बंग आणि त्याचप्रमाणे
खिलारे कुटुंबियांचे प्रतिनिधी की ज्यांनी मुळात जमीन दिली होती त्यांच्याकडे समजून घ्यायचं की नेमकं काय झालं होतं तेव्हा, तेही जायचं. मी सुषमा अंधारेंकडे पहिल्यांदा जाईन. सुषमाजी, पुन्हा एकदा या विषयाकडे येऊयात. यामध्ये आता पहिल्यांदा एकतर डॉक्टर केळकर जे आज प्रतिनिधी होते दीनानाथतर्फे, त्यांनी म्हटलं की डिपॉझिट मागितलं होतं 10 लाख रुपये. ते म्हणाले की काय ग्रहतारे फिरले होते, राहू केतू डोक्यात आले आणि आम्ही 10 लाख मागितले. प्रश्न असा आहे, त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिलेली नाही, त्याबद्दल त्यांच्यावर टीका सुद्धा होते. दीनानाथचा हा रोल तुम्हाला पटतोय का? म्हणजे पटतोय म्हणण्यापेक्षा याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि माझा जो मगाशी सुप्रियाताईंना प्रश्न होता, सुप्रिया सुळेंना प्रश्न होता, तोच आपल्याला विचारतोय की प्रशासक नेमायला हवा का? दीनानाथ मंगेशकर असे रुग्णालय असेल किंवा कुठलंही, इथे काय आहे, धरला तर चोर नाही तर साव अशी परिस्थिती आहे. पुण्यातली धर्मादाय असणारी जी रुग्णालयं आहेत त्या हो. सगळ्यांमध्येच थोड्याफार फरकाने अशी परिस्थिती आहे. पण त्यातलं सगळ्यात वर्स्ट ट्रीटमेंट आणि वर्स्ट बिहेवियर जर कोणाचं असेल तर ते दीनानाथ मंगेशकरचं आहे आणि त्याचे अनुभव असंख्य लोकांना आहेत. बरं. या पॅनलवर आता खिलारे कुटुंबापैकी एक जण आहेत हे आपण सांगितलं, ही अजून आनंदाची बाब आहे. कारण या सगळ्या लोकांनी एका अत्यंत उदात्त हेतूने ज्या हॉस्पिटलसाठी हे सगळं केलं, हो. त्या हॉस्पिटलचं पुढे किती व्यावसायिकरण झालेलं आहे, हे किती शोकांतिका आहे. पण प्रोफेशनल इथिक्स नावाची गोष्ट या लोकांनी पाळायला हवी. हो. त्या प्रोफेशनल इथिक्स मध्ये की काहीही असलं तरी रुग्णाचा जीव वाचणं हे जास्त महत्वाचं आहे. अर्थात. आपण जसं म्हणतोय की ठीक आहे, धर्मादाय रुग्णालयाचं हे होईल, परंतु खाजगी रुग्णालयाचं काय करायचं? मुळात प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा दीनानाथ नाही म्हटलं त्यावेळेला ते ज्युपिटरकडे जातात, ज्युपिटर नाही म्हटलं मग सूर्याकडे जातात. हो. पण ते एकदाही ससूनकडे जायचा विचार करत नाही. बरोबर आहे. ही खरी मेख आहे. याचा अर्थ असा आहे की अजूनही इथल्या लोकांना सरकारी दवाखान्यात आम्हाला दर्जेदार उपचार मिळू शकतात, हो. हा विश्वास मिळत नाही. खरंय. ऑन रेकॉर्ड ज्या देशाचे पंतप्रधान सांगतात की या देशातली 80 कोटी जनता ही रेशनिंगच्या धान्यावर जगते. हो. जे लोक रेशनिंगचं धान्य खाणारे जिथे 80 कोटी लोक आहेत, बरोबर या आहे. 80 कोटी लोकांमध्ये काय 10 लाख रुपये भरण्याची कुवत असेल का? अगदी. मग अशा वेळेला त्यांना ती एक चांगली आरोग्य व्यवस्था का मिळू नये? आणि याला जोडून अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट मांडली पाहिजे की जसं आपण म्हणतोय की लोकांना उपचार आणि त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. हो. आपल्याकडे ना सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा सगळीकडे 4थ्या महिन्यातली अॅनोमलीची सोनोग्राफी असते. ही अॅनोमलीची सोनोग्राफी ही बाळामध्ये काही अस्थिव्यंग आहे का हे पाहण्यासाठीची असते आणि 4थ्या महिन्यात तात्काळ करावी लागते, कारण पुढे मग अबॉर्शन करणं पण अवघड होतं. हो. खरं तर ही अॅनोमलीची सोनोग्राफी सगळ्या रुग्णालयांनी मोफत करायला हवी. यावर तानाजी सावंतांनी खूप उपकरणं खरेदी केली वगैरे सगळं बोललं गेलं. हो. मात्र आजही जवळपास 80% जास्त रुग्णालयांमधून बरं. सोनोग्राफीचं मशीन कामच करत नाही. कित्येक असे रुग्णालय आहेत की ज्यांच्याकडे कट प्रॅक्टिस चालते अगदी. आणि कट प्रॅक्टिसच्या नावाखाली रक्तलघवी तपासणी, ज्याला आपण लॅबचं सगळं काम, लॅबोरेटरीचं, हे सगळं बाहेर जाणीवपूर्वक दिलं जातं. बरं. गरज नसताना रक्तलघवी तपासणी आणि LFT NFT सारख्या गोष्टी करायला लागतात. हो. या सगळ्यांच्यासाठीची अकाउंटेबिलिटी हा शब्द फार चांगला त्यांनी वापरला, ते करणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं, मंगेशकर रुग्णालयाच्या एका व्यक्तीच्या राजीनाम्याने समाधान होणार नाही. बरं. मंगेशकर रुग्णालयावर प्रशासक खरंच नेमावं लागेल. आणि जर माननीय मुख्यमंत्री असं म्हणत असतील की नाही नाही आम्ही कसं काय ते करू शकतो, तर हो, तुम्हीच करू शकता. कारण या राज्यामध्ये जर सर्वोच्च अथॉरिटी तुमच्याकडे आहे, खरंय. सीएम DCMच्या आरोग्य सहायता कक्षाचा भोंगळपणा जिथे उघडा पडलेला आहे, सगळे प्रिव्हिलेज जर तुमच्याकडून त्या रुग्णालयाला जातात, ठीक तर आहे. ते प्रिव्हिलेज जर तुम्ही देऊ शकता तर काढून बरोबर आहे. देण्याचे अधिकार सुद्धा मी- तुमचेच आहेत. मी- त्यामुळे प्रशासक नेमलं पाहिजे. मी सुषमाजी हाच प्रश्न नंतर डॉक्टर बंग यांना विचारणार आहे त्याच अनुषंगाने, कारण त्यांना या बाबतीतल्या प्रक्रिया माहिती आहेत की नेमकं काय व्हायला हवं होतं, कोणते असे नियम आहेत आणि कोणते बनवायला हवेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी खिलारेंकडे जातो. खिलारजी, आपलं स्वागत आहे ABP माझावर. सगळीकडे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे त्या सगळ्या किस्स्याची की ज्यावेळी ती जमीन लता मंगेशकरांना हवी, स्वर्गवासी लता मंगेशकरांना हवी होती, मग शरद पवार आणि खिलारे यांची तेव्हा भेट झाली, मग ते बोलणं झालं आणि मग नंतर ती जमीन आली वगैरे. काय नेमकं ठरलं होतं त्यावेळी? काय असं बोलणं झालं होतं का दीनानाथ? आणि एक मोठा किस्सा तर असा आहे की तुमच्याच कुटुंबियांपैकी एकांवरती जेव्हा हृदय आजारासंदर्भातली शस्त्रक्रिया झाली त्यावेळी 10 लाख रुपये घेण्यात आले. काय नेमकं सांगाल त्या बाबतीत? अंदाजे 1989 साली, म्हणजे 87 सालचा किस्सा आहे. अच्छा. लता मंगेशकरांचे जे वडील होते दीनानाथ मंगेशकर, यांचं आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे आजारपणात निधन झालं. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ लता दिदींना एक हॉस्पिटल कुठेतरी काढायचं होतं. आणि ती
ती आशा त्यांनी एक बाळासाहेब फुले आमचे जे दोघांचे स्नेही आहेत, कॉमन स्नेही, अच्छा. त्यांच्यावर बोलून व्यक्त केली. तर बाळासाहेब आमचे चांगले स्नेही असल्यामुळे बाळासाहेबांना माहिती होती की आमची शेती, कर्वेरोड परिसरात आमची शेती आहे एरंडवणे भागात, बरं. आणि तिथे जागा उपलब्ध आहे. आता अर्बन लँड सिलिंगचा तेव्हा कायदा लागू झालेला होता 1976 साली, मला आठवतंय. आणि त्या दरम्यान पवार साहेबांची आणि आमच्या वडिलांची चांगली मैत्री होती. लता दिदींनी बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेबांनी इच्छा व्यक्ती आमच्या कुटुंबियांकडे गेली, आमच्या वडिलांकडे गेली की बाबा अशी लता दिदी जागा बघतायत हॉस्पिटलसाठी. हे झाल्यानंतर त्यांनी पवार साहेबांना कॉन्टॅक्ट केला. पवार साहेबांनी एक चांगल्या उदात्त हेतूने की बाबा एक चांगलं हॉस्पिटल होईल या हेतूने ते प्रोसीड केलं. भाऊसाहेबांची चर्चा केली आणि भाऊसाहेबांनी सकारात्मकता दाखवून आमच्या संपर्क कुटुंबियांबरोबर भाऊसाहेबांची चर्चा झाली. बरं. आणि त्या चर्चेत भाऊसाहेबांनी असं ठरवलं की बाबा तुम्ही जर पुणे शहर बघितलं तर पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये सगळे हॉस्पिटल्स आहेत. त्यामध्ये आपण सरकारी हॉस्पिटलचं धरलं तर ससून एक मोठं रुग्णालय आणि ससूनला लागून अंदाजे रुबी हॉल असेल, जहांगीर असेल, हे सगळे पूर्व भागात आहेत. बरोबर. तर आमच्या वडिलांची अशी इच्छा होती की आपल्या भागात एक जर चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणारं एक मोठं हॉस्पिटल झालं तर कर्वे रोड असेल, लॉ कॉलेज रोड असेल, शेगो रोड असेल, हिंगणे असेल, कर्वेनगर असेल, गणेशनगर असेल, कोथरूड असेल, पौड असेल किंवा आपल्या जिल्ह्यातले जे रुग्ण असतील त्यांना एक चांगल्या प्रकारची सुविधा इथं उपलब्ध होईल. म्हणून भाऊसाहेबांनी ताबडतोब होकार दिला, कुटुंबियांशी चर्चा केली आणि पवारसाहेबांनी होकार कळवला. पवारसाहेबांनी हालचाल करून लवकरात लवकर जे काही टेक्निकॅलिटीज ते पूर्ण केल्या. आणि त्या दरम्यान आमच्या बहिणीचं लग्न होतं, मला वाटतं तुप्यांना माझी बहीण दिली आहे 1989 साली. तर 30 एप्रिल 1989 साली तोपर्यंत आम्ही शेती करत होतो. अच्छा. त्या जागेवर आमची शेती होती, 6 एकर शेती आम्ही करत होतो. आणि तर आता एक हस्तांतर जागेचं आपण सरकारला करणार होतो, पण लता दिदींचे आमच्या घरोबाचे संबंध असल्यामुळे असं ठरलं की बाबा लता दिदी आल्यानंतर चांदीच्या कलशामध्ये आमच्या शेतातली माती देऊन त्यांना ते आपण आपल्या पारिवारिक एक कार्यक्रम, त्या पारिवारिक कार्यक्रमामध्ये तो आपण कार्यक्रम करूयात. बरं. आणि मग 30 एप्रिल 1989 साली संध्याकाळी 6 वाजता लग्न सोहळा होता. लग्न सोहळ्याच्या आधी ते तेव्हाचे तत्कालीन पालकमंत्री होते मदनजी बाफना यांच्या हस्ते, एक सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या हस्ते तो कलश लता दिदींना देण्यात आला. अच्छा. आणि एक पारिवारिक की बाबा आम्ही एक जागा, आमची एक आपलं एक भावनिक आमचं नातं होतं त्या शेती, कारण त्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही तिथे शेती करत होतो. एक भावनिक आहे की बाबा आपण हे तुम्हाला देतोय, हे तुम्ही सांभाळा. आणि याचा जसं आपण म्हणतो की इवलेशी रोपं लावलेद्वारे त्याचा झाला वटवृक्ष, तसं त्या काळी आम्ही एक उद्दत्त हेतूने आम्ही असेल, पवारसाहेब असतील किंवा आत्ताचे आपण मुख्यमंत्री अत्यंत म्हणजे पवारसाहेब असतील किंवा आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, अत्यंत संवेदनाशील मुख्यमंत्री दोघंही. आणि त्या काळी ते पवार साहेबांनी पुढाकार घेतला. आत्ताही मला वाटतं फडणवीस साहेबांनी किंवा आत्ताच्या सरकारने जी जागा त्यांना त्या पुलासाठी दिली बघा, तर ती अत्यंत उदात्त हेतूने दिली की म्हणजे याच्या मागे मला सांगा ना, राजकीय हेतू शुद्धच आहे ना, की एकदम शुद्ध हेतूने आणि काहीतरी चांगलं घडतं याच्याकरता ती जागा दिलेली आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो ती जागा हस्तांतर केल्यानंतर किंवा दिल्यानंतर त्याचा उपयोग आपण कसा करतोय. आता रुग्णालय म्हणलं की तिथं येणाऱ्या रुग्णाला देण्यात येणारी सुविधा किंवा आरोग्य सेवा, दुःख याचंच आम्हाला वाटलं किंवा आमच्या परिवाराला वाटलं, जागा गेल्याचं दुःख नाहीये, पण ती जागा दिल्यानंतर त्या जागेवर आलेला जो रुग्ण आहे त्याला ट्रीटमेंट न करता तो परत गेला. बरं. आणि मग गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला, लक्षात ठेवा. मग जर जो हेतू जर साध्य होत नसेल तर मग आपण हे कशासाठी केलंय सगळं. बरं बरं, हा प्रश्न निर्माण होतो. खिलारजी हा पण जो किस्सा सोशल मीडियावरती फिरतोय त्यानिमित्तानं तुमच्यामुळे सत्यासत्यता त्याची समोर येईल. आपल्याच कुटुंबियांपैकी एक खिलारे जेव्हा तिकडे ऍडमिट झाले होते हृदयरोगावरच्या आजारासाठी, त्यावेळेच्या शस्त्रक्रियेसाठी सुद्धा काहीतरी एक 10 लाखाची रक्कम घेण्यात आली. म्हणजे तुमच्याकडनं जमीन पण घेतली आणि उपचारसाठी खर्च पण घेतला. हे खरं आहे? नाही, आता त्यातलं तथ्य असं आहे की सोशल मीडियावर काय होतं माहिती का, सोशल मीडियावर एखादा मेसेज फॉरवर्ड झाला, बरोबर, त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा कोणीतरी ऍड करत असतं, कोणीतरी एडिट करत असतं आणि तो पुढे जात असतो. याच्यामध्ये तथ्य असं आहे, अंदाजे 2010 साली, आता मला एक्झॅक्टली साल आठवत नाही, बरं, स्वतः ज्यांनी जमीन दिली म्हणजे आमचे वडील भाऊसाहेब खिलारे, स्वतः भाऊसाहेब खिलाऱ्यांनी जमीन 1991 साली दिली. त्यानंतर 2010 साली त्यांचं ऑपरेशन बायपास सर्जरी झाली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये. ती सर्जरी केली डॉक्टर, सिनियर सर्जन आहेत डॉक्टर रणजित जगताप, आणि ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तिथं त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली आणि ते झाल्यानंतर त्याचं काही रितसर बिल असेल ते आपण 10 लाख रुपये नाही, ते 3.5 लाख रुपये आपण तिथे रितसर भरलेत. बरं. अजून एक किस्सा त्यातला मी सांगतो. रणजित जगताप डॉक्टरांना जेव्हा कळलं, त्यांची शेवटची विजिट होती, त्यांना जेव्हा समजलंय ते शेवटच्या दिवशी जेव्हा डिस्चार्ज होणार त्या शेवटच्या दिवशी भाऊसाहेबांना भेटायला आले. मी त्या रूममध्येच होतो आणि आमची डिस्चार्जची तयारी चालू होती. मी बिल भरून रूममध्ये आलो, भाऊसाहेब बसलेले होते आणि आम्ही डिस्चार्जच्या तयारीत होतो की बाबा आता रुग्णालयात निघायचे. रणजित जगताप साहेब तिथं आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी भाऊसाहेबांच्या पायावर डोकं टेकवलं आणि आम्ही शॉक्ड होतो की बाबा एवढे मोठे सर्जन आहेत ज्यांनी डॉक्टर भाऊसाहेबांचं ऑपरेशन केलंय, ते म्हणजे पाय का पडतायत. मग ते उभे राहिले, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांनी ते म्हणले की बाबा भाऊसाहेब मला माहित नव्हतं की बाबा ही जागा तुमची होती, तुम्ही पुरी सरकारला जागा दिली आणि त्या हॉस्पिटलमध्ये अनेक मी शेकडो ऑपरेशन इथं केले आहेत,
त्या हॉस्पिटलच्या मूळ मालकाचं ऑपरेशन करण्याची पुण्य मला लाभली आणि ते पुण्य मला लाभल्याची कृतज्ञता मला व्यक्त करण्यासाठी मी इथं आलोय. बरं, मला तुमचे आशीर्वाद हवे. त्यांनी आशीर्वाद घेतले आणि ते गेले, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. म्हणजे असाही किस्सा आहे. खिलारेजी, नेमका हाच किस्सा जो सोशल मीडियावर आहे त्याच्यामध्ये डॉक्टर केळकर हे तिकडे व्हिजिटला आले होते आणि त्यांनी व्हिजिटिंगचे पण चार्जेस लावले, खरं आहे का? नाही, आता तुम्हाला गंमत सांगतो. आता त्याच्यात व्हिजिटिंगचे चार्जेस लावलेत का नाही त्यांनी त्यांच्या ऑडिटमधनं किंवा त्यांच्या अकाउंट्समध्ये तपासावेत. आज ते नाकारत असतील म्हणजे माझा डॉक्टर केळकर ही इज अ व्हेरी जेन्युइन पर्सन. म्हणजे त्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या हॉस्पिटल बाबतीत मला काही तक्रार नाहीये. ही इज अ व्हेरी जेन्युइन पर्सन. बरं, पण ते जर असं म्हणत असतील तर त्यांनी त्यांचे अकाउंट चेक करावेत आणि घेतले असतील तर ते तथ्य बाहेर येईल, नसतील घेतले तर तथ्य बाहेर येईल. ठीक आहे. कारण त्याच्यानंतर त्या पुन्हा मी रेफरन्स सगळा सोशल मीडियाचा देतो, त्यामुळे चूक असेल तर तुम्ही दुरुस्त करा. कारण त्याच्या शेवटी ते खिलारे साहेब असं म्हणाले की आपण एका हाताचं दान देतो ते दुसऱ्या हाताला कळू देत नाही, आपली दानत आपल्यापाशी किंवा आपला नियम आपल्यापाशी, दुसऱ्याचा दुसऱ्यापाशी. पण खिलारेजी धन्यवाद, आपण हे सगळं सांगितलं आहे. एकदा समोर अधिकृतरित्या येणं गरजेचं होतं, कोणी ही जमीन दिली हे लक्षात येणं गरजेचं होतं. खिलारेजी काय बोलताय तुम्ही? प्रसन्नजी, अजून एक गोष्ट मला तुम्हाला बोला प्लीज. नाही प्रसन्न, हां नाही, मला अजून एक ॲडिशनल तुम्हाला करायचं आहे. एक अजून एक दुर्दैवी घटना, म्हणजे एक तुम्हाला शेवटचं सांगतोय. भाऊसाहेब जेव्हा गेले, हो बोला, ऐकतोय आम्ही. भाऊसाहेब जेव्हा खिलारेजी गेले, बोला भाऊसाहेबांना तुम्ही. घेऊन आम्ही रात्री, भाऊसाहेब अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि हां अंदाजे 8 एप्रिलला रात्री 12च्या दरम्यान भाऊसाहेबांची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडल्यानंतर भाऊसाहेबांना घेऊन आम्ही ॲम्ब्युलन्स कॉल केले. ॲम्ब्युलन्सचा कॉल आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये भाऊंना घेतलं आणि आम्ही दीनानाथ हॉस्पिटलला गेलो. पण तिथे गेल्यानंतर तिथे आम्ही सांगितलं ट्रीटमेंट चालू करायची. ताबडतोब त्यांनी चेक केलं आणि त्यांनी तिथे डिक्लेअर केलं की त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा भाऊसाहेबांचं निधन झालेलं आहे. बरं, आम्ही वी आर व्हेरी शॉक्ड अबाउट इट. म्हणजे आम्हाला शॉक बसलं की बाबा भाऊसाहेब आमच्यात नाही आहेत म्हणून. आता तिथे असं ठरलं की कारण घरी आमच्या आई होत्या, जवळ त्यांचं वय 75 आहे, तर आता हा शॉक कोणाला सहन होणार नाही आणि आता काय करायचं आम्हाला कळत नव्हतं. पण तिथे आमचे नातेवाईक जमा झाले आणि त्यांनी सांगितलं की आपण एक काम करू, रात्री बॉडी भाऊसाहेबांची आपण दीनानाथला ठेवू आणि सकाळी आपण त्यांना घेऊन घरी जाऊ आणि मग पुढच्या गोष्टी आपण करू, कारण निरोप देणं वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत. आणि मग तिथे ते फ्रंट डेस्क असेल किंवा तिथे जे अधिकारी होते हॉस्पिटलचे, त्यांना आपण विनंती केली की रात्री बॉडी आपण भाऊसाहेबांची तुमच्या मॉर्चरीला ठेवू आणि सकाळी आम्ही घेऊन त्यांना आम्ही घरी जाऊ. तिथे आम्हाला सांगण्यात आलं की जागा नाहीये म्हणून, मॉर्चरीमध्ये जागा शिल्लक नाहीये. ते ऐकल्यानंतर तिथे जे उपस्थित नागरिक होते, तिथले स्थानिक नागरिक जमा झाले होते, अंदाजे 5-50 नागरिक जमा झाले होते. त्यांना ते शॉक होता. त्यांनी विचारलं की बाबा अरे ज्या मूळ मालकांनी ही जागा दिलेली आहे, भले ती आम्ही सरकारला दिलेली असो आणि सरकारकडनं त्यांना गेलेली असो, तरी मूळ मालकाची जागा आहे. जे ज्या मालकांचं निधन झालंय, ज्यांचं ऑपरेशन झालंय, ज्यांचं इथं ज्या हॉस्पिटल ऑपरेशन झालंय त्यांचं निधन झालंय, किमान त्यांची बॉडी जर ठेवण्याकरता मॉर्चरीमध्ये जागा नाही म्हटलं आश्चर्याची गोष्ट आहे. मग त्यांच्यातल्या एकाने तिथले आमचे मित्रच आहे सचिन व्यवहारे, ऍडमिन हेड होते, त्यांना रात्री मला 12:30ला फोन केला आणि त्यांना विचारलं की बाबा तिथं मॉर्चरीमध्ये जागा आहे का नाही, जरा माहिती घ्या. त्यांनी खाली प्रशासनाला त्यांची धावपळ सुरू झाली. भाऊसाहेब गेले कळल्यानंतर त्यांची पूर्ण धावपळ सुरू झाली आणि त्यांनी खाली कळवलं. त्या सिनियर लोकांनी खाली कळवल्यानंतर तिथं आम्हाला सांगण्यात आलं की जागा आहे, तुम्ही बॉडी ठेवू शकता. मग मला सांगा प्रसन्नजी, 10 मिनिटापूर्वी की जागा नाही, 10 मिनिटात जागा जर उपलब्ध असेल सिनियर माणसांचे फोन आल्यानंतर, तर आम्ही काय समजायचं? नाही खिलारेजी, तुमचा हा संताप तुम्ही या निमित्तानं व्यक्त केला. तुम्ही मगाशी म्हटलं की केळकर साहेबांची चूक नसू शकते. अगदी नाही खिलारेजी, तुमचा हा संताप या निमित्तानं बाहेर आला, हा सगळ्यांच्या मनात आहे. मला सांगा केळकर साहेबांची चूक नसेल, कारण केळकर साहेब, बोला पूर्ण करा. मी यात केळकर साहेबांची चूक म्हणत नाही, पण सिनियर जे तिथे अधिकारी आहेत, सिनियर अधिकाऱ्यांनी खाली आपल्या फ्रंट डेस्कला किंवा जे अधिकारी तिथे तुम्ही नेमलेत त्यांच्यावरती वचक ठेवा ना, किंवा तुम्ही संसारवर चालू द्या की नीतिमत्ता काय असते का नाही. एका म्हणजे ज्याला डार्क ह्युमर म्हणतात त्या अर्थानं म्हणायचं झालं, असं मत आहे कुठलंही अर्थात खिलारेजी डार्क ह्युमर असं म्हणायचं झालं तर दीनानाथने ना श्रीमंत किंवा जमीन दिली त्यांचाही काही विचार केला नाही आणि भिसे असतील तर त्यांचाही केला नाही. एका अर्थानं फारच न्यायिक तुलना केली. सगळ्यांना समान न्याय हे फार डार्क ह्युमर या अर्थानं दोघांनाही लागू होतं. खिलाऱ्यांनाही मॉर्गची जागा नाही मिळाली आणि भिसेंना सुद्धा उपचार मिळाले नाहीत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर आनंद बंग, जे स्वतः सर्च या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये ते त्यांचे संचालकच आहेत. डॉक्टर अभय बंग यांचे चिरंजीव आहेत, पण ते स्वतः त्यांची मोठी ओळख आहे. ते शासनाला आरोग्यविषयक सेवांच्या बाबतीत सल्लासुद्धा देतात आणि धर्मदाय हॉस्पिटलच्या बाबतीतल्या देखरेख समितीवरती सुद्धा ते सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे या चर्चेमध्ये. डॉक्टर आनंद, मी तुम्हाला इथे मला एक कॉम्पोजिट प्रश्न विचारायचा आहे. दीनानाथचा नेमका धडा काय? अशा कोणत्या नियम अटी आहेत की ज्या आपण रिइन्फोर्स करायला हव्यात, की ज्या कदाचित नीट होत नसतील, आणि आणखी पुढे काय बदल आणता येतील? डॉक्टर आनंद, मी जसं तुम्ही म्हणालात याच्यात 2 भूमिका माझ्या आहेत. एक अर्थातच एका धर्मदाय रुग्णालयासोबत मी सहभागी आहे आणि दुसरं म्हणजे शासनाच्या काही समित्या किंवा कक्षासोबत मी सहभागी आहे.
सुप्रियाताई सुळे आधी जे बोलल्या त्यापैकी 2 मुद्द्यांचं पुन्हा मी अंडरलाईन करतोय. बरं. एक की अनेक 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 डॉक्टर अतिशय सेवाभावी आहेत. मी आता जिथे बसलोय तिथून 100 फुटावरती आमचं ऑपरेशन थिएटर आहे. तिथे पुण्याचेच डॉक्टर संजय शिवदे आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज इथले अनेक डॉक्टर मंडळी 100 आदिवासी आणि ग्रामीण रुग्णांवरती पूर्णतः मोफत सर्जरी करतात आहे. सुषमाताई अंधारे इथे आहेत. माननीय उद्धव ठाकरेवर ज्यांनी स्पाइन सर्जरी केली ते डॉक्टर शेखर भोजराज 2 आठवड्यापूर्वी इथे होते आणि त्यांनी 30 आदिवासी रुग्णांवरती स्पाइन सर्जरी केली. त्यामुळे अशा अनेक डॉक्टरांशी आमचा संबंध, त्यामुळे एक दीनानाथला आपण जनरलाइज करणं योग्य ठरणार नाही. बरोबर. नंबर 2 की या पूर्ण सुप्रियाताईंनी आणखी एक मुद्दा बोलला की जसं अंगणवाडी किंवा आशा सेविका आणि ANM या स्त्रियांना आणि गरोदर गर्भवती मातांना ट्रॅक करतात, तसं शहरामध्ये का घडत नाही? मला कधी कधी खरं तर हा प्रश्न पडतो. महाराष्ट्र आता 50% जास्त शहरी झालेलं राज्य आहे. पण शहरामधली आरोग्य सेवा ही ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने व्यवस्था बनलेल्या आहेत तशा शहरामधल्या दुर्दैवाने बनलेल्या नाहीत. त्यामुळे प्रामुख्याने शहरी असलेल्या महाराष्ट्राची आरोग्य सेवा ही त्या दृष्टीने बघण्यासाठी खरं तर दीनानाथचा हा प्रसंग आपण केस स्टडी म्हणून घेतला पाहिजे. बरं. आता दुसरा भाग जो तुमचा मूळ प्रश्न होता त्याच्याकडे 4 पद्धतीने बघता येईल. एक, 2023 मध्ये असे प्रसंग बघून तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व धर्मादाय रुग्णालयांवरती त्यांची देखरेख करण्यासाठी कक्ष स्थापन केला. त्यामार्फत जिल्हा लेवलला समित्या बनल्या, राज्य पातळीवर तसेच रिजनल पातळीवरती प्रशिक्षण कार्यक्रम झाले, टोल फ्री नंबर बनला, 186 सोशल वर्कर. तुम्ही ओम्बुड्समन असा प्रश्न मागे केला होता, तसे 186 सोशल वर्कर हे कमीत कमी मुख्य रुग्णालयामध्ये असावे जिथे रुग्ण सहजगते ऍक्सेप्ट करतील आणि ते तटस्थपणे रुग्णाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतील. हे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यासोबतच जी हायकोर्टची स्कीम होती माननीय की 2% जो फंड आहे त्यामार्फत 10% रुग्णांना पूर्णतः फ्री आणि 10%ना 50% सबसिडी याचं सुद्धा मोजमाप होतं की नाही हा प्रयत्न सुरू आहे. मी असा कुठलाही दावा करत नाही की सगळे प्रयत्न पूर्णतः झालेले आहेत. उलट या प्रसंगामुळे त्या सगळ्या प्रयत्नांना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे आणि माझ्या माहितीनुसार माननीय मुख्यमंत्री हेच बोलले आहेत. दुसऱ्या पातळीवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा सगळ्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला चालवलेला आहे. त्यामार्फत तो सहायता कक्ष अनेक असे ट्रस्ट महाराष्ट्रातले आणि मुख्यमंत्र्यांनी माननीय चॅरिटी कमिशनरना हे निर्देशही दिलेले आहेत की अनेक कक्ष ट्रस्ट महाराष्ट्रातले ग्रामीण, आदिवासी आणि शहरी गरजू रुग्णांना आर्थिक मदत करतात. त्या सगळ्यांची जोड व्हावी. उदाहरणार्थ टाटा ट्रस्ट, ज्या टाटा ट्रस्ट मी जोडलेला आहे ते टाटा ट्रस्ट अनेक रुग्णालयांना एम्पॅनल करतं. ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासोबत जोडून रुग्णांना मदत करेल. त्यामुळे आर्थिक कोणाला अडचण होऊ नये हा प्रयत्न तिथे सुरू आहे. ठीक आहे. तिसरा भाग आनंद, डॉक्टर आनंद, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. एकदा मला डॉक्टर अमोल अन्नदातेंकडे सुद्धा जाता येईल कारण मला बाकीचे गेस्ट करायचे आहेत. मी सुषमा अंधारेंकडे पण गेलो नाहीये. मी बाकीच्या 2 मुद्द्यांसाठी येतो, माझ्या लक्षात येते. डॉक्टर अमोल अन्नदाते या चर्चेसाठी याकरता महत्वाचे आहेत कारण ते स्वतःच एका हॉस्पिटलचे डॉक्टरही आहेत आणि संचालक आहेत कारण त्यांचंच हॉस्पिटल आहे. आणि आता एक नाजूक प्रश्न जो आपल्याला दीनानाथमुळे पडतो, दीनानाथच्या आधीच्या सगळ्या इतिहासाकडे न पाहता निवडक काही गोष्टी घेऊन संपूर्ण हॉस्पिटल खलनायक ठरवलं गेलेलं आहे. आता ते कमी म्हणून की काय, जर का नवीन नियम आले आणि सरसकट दीनानाथने स्वतः जाहीर केलेलं की आम्ही ॲडव्हान्स मागणार नाही, पण उद्या हे सरसकट सगळ्या हॉस्पिटलला जाहीर करणं परवडणार आहे का? काही कठोर आणि कठीण प्रश्न आपल्याला एकमेकांना विचारावे लागतील आणि तो प्रश्न मी अमोल अन्नदातेंना विचारणार आहे. डॉक्टर अमोल, माझा प्रश्न असा आहे की यामुळे जर का रुग्णाच्या परिस्थितीवरती तशी स्थिती असेल तर सरळ उपचार सुरू करावेत, मग ते कितीही महागडे असले तरी वगैरे. आता IVF सारखं असेल तर 10 लाखाचा खर्च सगळीकडे आहे. अजून पुढे आलेलं नाही की इंदिरा IVFने नेमका पैसा घेतला होता की नाही त्या भिसे दाम्पत्याकडनं, मला कल्पना नाही. माझा आपल्याला प्रश्न आहे की असे महागडे उपचार असतील आणि हॉस्पिटल बेतासबात असेल, दीनानाथ प्रचंड मोठं आहे, पण समजा जिल्ह्याच्या पातळीचे अन्य जिल्ह्याच्या पातळीचे हॉस्पिटल्स असतील, त्यांनी काय करावं?
प्रसन्नजी, या सगळ्या म्हणजे या दीनानाथ प्रकरणाचं आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा एक बर्ड्स आय व्ह्यू आपण घ्यायला हवा. सगळ्यात पहिली गोष्ट, चॅरिटेबल रुग्णालय ही जी सिस्टम आहे, आनंद सरांनी आता सांगितलं की 2% निधीतून 10% लोकांना मोफत आणि 10% लोकांना सवलतीच्या दरात आणि उरलेल्या 80% ज्यांना परवडेल त्यांना चांगल्या सेवा तुम्ही पैसे घेऊन द्या. थोडक्यात आपली जी भारत सरकारची जी आपल्या घटनेने दिली जी टॅक्सेशन सिस्टम आहे की कमवणाऱ्या 20-30% टॅक्स भरावा आणि त्याच्यातून 70% लोकांचं कल्याणकारी राज्य शासनाने चालावं, असं हे मॉडेल आहे. हे सगळ्यात आपण आधी समजून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये होतं काय माहितीये का, की पहिली गोष्ट, जे ग्रामीण भागातले माझ्यासारखी रुग्णालय आहे यांना हे रुग्णालय धर्मदाय रुग्णालय चालवणं हे वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही. अत्यंत जिकिरीचं अनेक सर्टिफिकेशन आणि चॅरिटेबल रुग्णालय सर्टिफिकेशन साठी गेलं म्हणजे त्याला काही स्पेशल ट्रीटमेंट असते आणि ते लगेच मिळतं असं मुळीच नाही. तो आमचा लढा असतोच, प्रत्येकाचा असतो. तर याच्यामध्ये होतं काय माहितीये का, की एक गैरसमज लोकांचा असा होतो की सरसगट सगळ्यांना मोफत धर्मदाय रुग्णालयांनी देणं गरजेचं आहे. आणि यातही काय होतं, जे 10% आणि 10% हे जे 20% आहे, हा छंद जो खरा गरजेचा रुग्ण आहे, जो झोपडपट्टीतला जो शेवटचा घटक आपण म्हणतो, त्याला न मिळता हा याच्यासाठी यांचा फोन त्यांचा फोन याचं म्हणजे यातही जी गर्दी होते ती बऱ्याच ओळखीच्यांची गर्दी, ज्यांना खरंच गरज आहे की नाही याच्याबद्दल शंका आहे, अशांसाठी पण होते. हा एक आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून हे अगदी खरं आहे की येणाऱ्या रुग्णाला तुम्ही सगळ्यात आधी ट्रीट केलं पाहिजे. हे मेडिको लिगल हिपोक्रॅटिक ओथ आहे, त्याच्यावर वादच होऊ शकत नाही, याच्यावर वादच नाहीये. पण त्याच्यामध्ये रुग्णांनी हे समजून घेतलं पाहिजे, शासनाने एक समजून घेतलं पाहिजे की या रुग्णालयाचा खर्च, तिथे काम करणारे डॉक्टर. माझा नेमका डॉक्टर अमोल, मला याच अनुषंगाने एक स्पेसिफिक प्रश्न आहे आणि हा प्रश्न सगळ्या हॉस्पिटल समोर आहे. दीनानाथने जी गोष्ट स्वतःहून केलेली आहे की आम्ही यापुढे ऍडव्हान्स मागणार नाही, आणि माझं पुन्हा म्हणणं की ते दीनानाथ करू शकतं कारण त्यांचा तेवढा पसारा आहे सगळा. उद्या जर का हे ब्लँकेट नियम करायचा ठरवला सगळ्या हॉस्पिटलसाठी, व्हॉल्युंटरी नाही, गव्हर्नमेंटनेच थेट करायला लावला, तर तुम्ही तयार आहात त्याला? ऍडव्हान्सच घ्यायचा नाही? नाही, ऍडव्हान्स तयार, मी स्वतः ऍडव्हान्स घेतच नाही. माझा तर सोडूनच द्या. पण या नियमाचा ऍडव्हान्सचा नियमचा कधी काय येतो प्रसन्नजी, कारण नंतर रुग्ण जेव्हा बरा होतो तेव्हा तो बिल भरायला तयार नसतो, म्हणून ऍडव्हान्स घ्यावं लागतं. प्रश्न ऍडव्हान्सचा नाहीये. ऍडव्हान्स मी म्हणतो नका घेऊ, पण रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये, रुग्णालयांमध्ये कुठेतरी एक समझोता पाहिजे. यांनी प्रयत्न केलेले आहे त्यात हे जे इतर ऍडव्हान्सचा विषयच नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा नियम पाळायला हवा, पण ऍडव्हान्स शिवाय बिल भरण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा रुग्णालयाचा महिन्याचा खर्च तर निघायला पाहिजे, नाही तर त्या रुग्णालयाला टाळं लागेल. हे अगदी स्पष्ट आहे. एक्झॅक्टली. मी एक मुद्दा इकडे, आता मी सुषमा अंधारेंकडे जातो. सुषमा अंधारेंकडे या क्षणी मी फक्त शिवसेनेच्या नेत्या म्हणून बघत नाहीये, तर एकूण राजकीय प्रवाहाच्या नेत्या प्रतिनिधी म्हणून बघतोय, कारण हा मुद्दा आज ना उद्या कोणासमोर येऊ शकतो, सत्ताधारी भाजप असो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो. सुषमाजी, माझा आपल्याला प्रश्न असा आहे, दीनानाथचा विषय आता झाला, जो काही पुढे तपासणी येईल ती येईल, यापुढे बाकीच्या हॉस्पिटल्सना मात्र आता असं आहे की ते सगळे धास्तावलेले आहेत की आता नवीन नियम कोणते येणार, ऍडव्हान्स. मगाशी डॉक्टर अमोल आनंददाते सांगत होते तुम्हाला खर्च तर सांगावेच लागतील लोकांना की पुढे काय खर्च वाढवून ठेवलेला आहे. ऍडव्हान्स नाहीच घ्यायचा म्हटला तर मग पुढे तो खर्च वसूल होणार आहे की नाही याची कल्पना नाही. तर मार्ग काय बघता तुम्ही? नाही, दोन गोष्टी आहेत की जसं ते म्हणाले की रुग्ण दाखल करून घेताना रुग्णाच्या नातेवाईकांची अगतिकता प्रचंड असते की रुग्ण आमचं दाखल करून घ्या, आणि जेव्हा तो बरा होतो त्यावेळेला आम्हाला खूप ठिकाणावरून फोन येतात. परंतु मुळात किती लोकांना तुम्ही त्याचा लाभ दिलेला आहे आणि दिलेल्या लाभाचे तुम्ही किती वसुली झालेली आहे याचं कुठेही ऑडिट पारदर्शक पद्धतीने केलं जात नाही. म्हणजे मी अजून एक उद्या परवा याच्या संबंधाने एक प्रेस कॉन्फरन्स फार विस्तृत पद्धतीने घेईल. मी फक्त आता एक जळगावचं फक्त उदाहरण म्हणून त्याच्यामध्ये दाखवते की जळगावमध्ये काय पद्धतीने या सगळ्या जननी सुरक्षा योजना, आयुष्यमान योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, या सगळ्या योजनांचा सरकार त्या सगळ्या चॅरिटेबल ट्रस्टने कसा फायदा उचललेला आहे आणि मोबदल्यामध्ये या लोकांना अजिबात कुठलेही उपचार सुद्धा दिलेले नाहीत किंवा त्यांच्याकडूनही फीस घेतली आणि सरकारकडूनही घेतलेलं आहे. हे फार महत्वाचं. जे आपल्याकडे आरोग्य सहायता कक्ष आहेत, ज्या कक्षांबद्दल डॉक्टर बंग साहेब बोलत होते, त्या आरोग्य सहायता कक्षाच्याकडून सुद्धा म्हणजे प्रयत्न करूनही त्यांचा फोनला सुद्धा जर धर्मादाय हॉस्पिटल जुमानत नसेल तर त्यांनी काय केलं पाहिजे,
आणि मंगेशकर रुग्णालयाच्या केसच्या संदर्भाने जेव्हा आपण बोलत राहतो त्यावेळेला तिथे आलेला जो पेशंट होता तो प्रचंड अगतिक होता, प्रसूतीच्या वेदनेने निवळणारा होता. अशा वेळेला त्यांचा इनर कॉन्शियस नावाची पण एक गोष्ट असते ना, आतला आवाज. त्या आतल्या आवाजाने काही करावं की नाही करावं. नो डाऊट प्रसन्न, जे आपण म्हणताय ना की उद्या हा प्रश्न आमच्या समोर येईल, उद्या आम्ही सत्तेत बसलो तर आम्हालाही ते सगळं भेडसावणार आहे आणि आम्हालाही सगळं पेलून न्यायचं आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्यांच्या मध्ये आपल्या ज्या म्हणजे आपण ज्या इतर गोष्टींवर जे फार बोलत राहतो ना, जात धर्म हिरवा भगवा याही पेक्षा इथल्या ज्या दैनंदिन समस्या भेडसावणाऱ्या आहेत, आरोग्य, शिक्षण आणि आमचा दैनंदिन जे काही आम्हाला अन्नधान्य लागते त्याच्यावरती बोलायला नाही. सुषमा अंधारेजी, तो तर मुद्दा आहे. या निमित्तानं हाही धडा मिळालेला की जरा औरंगजेबची कबर आणि आणखी काय कुठला कुत्रा वगैरे हटवायचा असेल याच्या पलीकडे माणसांचे जीव वाचवणारे महत्त्वाचे प्रश्न सुद्धा आहेत. मी पुन्हा डॉक्टर आनंद बंग यांच्याकडे जातो. डॉक्टर आनंद, महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम 2021 पण तर त्याची अंमलबजावणी होत नाही. ज्याप्रमाणे सरकारी कार्यालयांमध्ये इथे कोणत्या सेवा कोणाकडून किती दिवसात मिळतात आणि त्याचे काय दर, काही शुल्क असेल तर असा बोर्ड अनेक हॉस्पिटलमध्ये नसतो. अशा अनेक गोष्टी आहेत. तर याचं नीट अंमलबजावणीसाठी सुद्धा काही करावं लागेल, करता येईल. अगदी बरोबर. म्हणजे आधी मी 2 मुद्दे म्हणणार होतो ते सांगतो, पण ते त्यात एक जोडतो. टेक्नॉलॉजीचा पार्ट की सगळे धर्मादाय रुग्णालयांचे बेड्स हे ऑनलाईन सगळ्यांना अवेलेबल असावे अशी प्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो सगळ्या प्रत्येक नागरिकाला पूर्णपणे ट्रान्सपरंटली अवेलेबल असायला हवा. दुसरं, सुषमा त्यांनी चांगला मुद्दा मांडला. हे बघा, हे 10+10% जे हायकोर्टने निर्णय दिला तो तसा त्यावेळेला 2006 मध्ये निर्णय दिला आणि 2% फंड हा वापरावा. कुणी म्हणू शकते याच्यावरती की 2% का, 10% का नाही, आणि 10+10%च का, 20+20% का नाही. त्याच्यामुळे त्यावेळेचा जो निर्णय दिला त्याच्यापर्यंतच मर्यादितच आपण राहिलं पाहिजे, विशेषतः महाराष्ट्राने, असं मला व्यक्तिशः मुळीच वाटत नाही. धर्मदाय रुग्णालयांचे जे खर्च असतात ते माझं हेही मत आहे व्यक्तिशः की ते खर्च कशासाठी होतात याचं अगदी स्पष्टपणे इंटरनल ऑडिट केलं पाहिजे. की आम्ही दिखावाच्या गोष्टीवर खर्च करतो, आम्ही मार्बलची टाईल लावतो पेशंटच्या रुग्णसेवेमध्ये आणि जीवन वाचवण्यासाठी मार्बलची गरज नाही आहे. ज्याची गरज आहे ते असावं. आम्ही पेशंटने ज्या फार्मसीत आमचे औषध घ्यावं ते कशासाठी करावं, तर हा महत्त्वाचा. डॉक्टर आनंद, मी तुम्हाला तोडून विचारतो कारण वेळ कमी आहे, पण हा विषय राहून जाऊ नये. कारण आपण आतापर्यंतची चर्चा ही सरकारी आणि धर्मदाय बद्दल बोलत होतो. मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय येणार आहेत आणि ती यापुढे आणखी येत राहणार, हे उघड आहे. त्याला पुन्हा मेन क्लासिक डिबेटमध्ये जायचं झालं तर मुळात आरोग्य व्यवस्था ही शासनाची जबाबदारी वगैरे, मी त्याच्यात जात नाही. माझा प्रश्न असा आहे, दीनानाथकडे किमान बोर्ड दाखवता येतं कारण ते धर्मदाय आहे. खासगी रुग्णालयाच्या बाबतीत लोकांप्रतीची जबाबदेही काही आपण बघणार आहोत का, उत्तरदायित्व निश्चित करणार आहोत का खाटा देण्यासंदर्भात? दोन्ही पद्धतीने याचं उत्तर, एक, जसं मी आधी बोललो, अनेक चांगलं काम करतात, पण दुसरं, सेल्फ रेग्युलेशन आणि ट्रान्सपरन्सी जर खासगी आणि धर्मदाय करणार नाही तर शासन लोकशाहीमध्ये 100% त्यांना ते करायला भाग पडेल. बरं, मी एक शेवटचा प्रश्न डॉक्टर अमोल अन्नदातेंना विचारेन या बाबतीतला. डॉक्टर अमोल, या बाबतीत आपण जे सगळे रुग्णालय संचालक आहात, स्वतःची हॉस्पिटल्स आहेत, यांची अशी कुठली असोसिएशन महाराष्ट्रात आहे का? आणि दीनानाथ प्रकरणानंतर तुम्ही काही स्वतःहून स्वतःच्या रेग्युलेशन समोर आणणार आहात का? ज्याप्रमाणे असेच काही प्रकार घडल्यानंतर मीडिया हाऊसेसने येऊन स्वतःची एक रेग्युलेटरी बॉडी बनवली जी दिल्लीमध्ये आहे, तसं तुम्ही स्वतः काही करणार आहात? नाही, प्रायव्हेट डॉक्टर्सची इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, पण अशी सगळ्या खासगी डॉक्टरांची वगैरे अशी काही संघटना नाहीये. महात्मा फुले योजना चालवणाऱ्यांची एक संघटना आहे. पण प्रसन्नजी, हे प्रत्येक रुग्णालय, धर्मदाय असू द्या, खासगी असू द्या, जी रुग्णांची सनद आपण जी म्हणतो त्याचा डिस्प्ले बाहेर असणं हे अनिवार्यच आहे. आणि ते माझ्या रुग्णालयासह म्हणजे मला वाटतं अनेक धर्मदाय रुग्णालयांमध्ये ते आहे आणि ते असायलाच हवं. याच्याबद्दल काही वादच नाहीये. म्हणजे 10% पण. आणि तुम्ही जो एक मात्र यामध्ये मुद्दा जो अमोल अन्नदातेंशी फोनवरती माझं बोलणं झालं होतं, पण वेळेअभावी त्यांच्याकडे जाता येणार नाही. मात्र त्यांचा मुद्दा इथे सांगावा लागेल पटकन, की याच्यामध्ये काही बोटं ही विमाकडे पण दाखवावी लागेल, आरोग्य विम्याकडे सुद्धा. कारण अनेकदा हॉस्पिटलचं तोंड आपल्याला दिसतं, मात्र नंतर विम्याचे पैसे परत न करणारे हॉस्पिटलचे पैसे द्यावे लागतात विमा कंपन्यांकडनं आणि विमा कंपन्याकडे यावे लागतात सरकारकडून. ते न आल्यामुळे हॉस्पिटल मार रुग्णाकडून सुद्धा खातो आणि सरकारकडून सुद्धा खातो. यामधला हा अतिशय महत्त्वाचा धागा आहे. हे एक
वास्तव सरकारला सुद्धा तोंड द्यावं लागेल की विमा कंपन्यांकडनं ज्या कुठल्या योजना तुम्ही लागू करता त्याचे पैसे हॉस्पिटलकडे येत नाहीयेत. अनेक त्रुटी आहेत त्या बाबतीतल्या. तो मुद्दा कदाचित पुढच्या एखाद्या चर्चेसाठी, या अतिशय महत्त्वाच्या चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. डॉक्टर आनंद बंग, डॉक्टर अमोल अन्नदाते आणि सुषमाजी, तुम्ही सुद्धा पूर्ण वेळ चर्चेमध्ये उपस्थित राहिला, तुमचेही आभार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय झिरो आवर एबीपी माझावर. आपला प्रश्न आजचा जो अतिशय महत्त्वाच्या विषयावर होता, दीनानाथ मंगेशकर प्रकरणानंतर एकूणच हॉस्पिटलची स्थिती आणि याबाबतीत काय करायला हवं. आपला प्रश्न होता, दीनानाथ प्रकरणानंतर सर्व खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांच्या नियमावली बदलण्याची गरज आहे का. 20,000 आपल्याला प्रतिक्रिया आल्या. 95% लोक म्हणतायत होय बदलायला हवं आणि 5% मात्र नाही म्हणालेले आहेत. लोकांचा रेटा आहे की नवीन नियम आणा, लोकांच्या साठीचे नियम आणा. शेवटी ही रुग्णालय लोकांसाठी आहे, त्याचा लोकांना आणि गरीब लोकांना, सर्वसामान्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे या अपेक्षेसह आजच्या या खरंच अधिक जनतेच्या हिताची चर्चा झिरो आवरमध्ये झाली. त्यासह इथे थांबतोय. मात्र दररोज याच वेळेला आपण भेटणार आहोत चर्चा जनहिताची करायला झिरो आवरमध्ये एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.